साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। तुळजापूर शहर व तालुक्यात गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री व वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून यावर संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने केला आहे। या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन धाराशिव यांनी लेखी निवेदन देऊन तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की तुळजापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धार्मिक व तीर्थक्षेत्र असून येथे दररोज राज्यासह परराज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात। मात्र अशा पवित्र नगरीत गुटखा, पान मसाला यांसारख्या घातक पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चिंताजनक चित्र पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असतानाही ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे वास्तव तुळजापूर तालुक्यात दिसून येत आहे। आजही सहज उपलब्ध होत असलेल्या गुटख्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। काही अधिकारी व कर्मचारी गुटखा माफियांना अप्रत्यक्षपणे पाठबळ देत आहेत का, असा संशयही समितीने व्यक्त केलाय। त्यामुळे कारवाई टाळली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की येत्या 15 दिवसांच्या आत तुळजापूर तालुक्यातील सर्व गुटखा विक्री, साठवणूक व वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। 31 जानेवारी 2026 रोजी अन्न व औषध प्रशासन कार्यालय धाराशिव येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत। तुळजापूर सारख्या धार्मिक नगरीतील नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी जोरदार मागणी होत आहे। आता प्रशासन या गंभीर बाबीकडे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।